प्रत्येक मूलद्रव्याचे विशिष्ट अणू असतात आणि त्यांच्या रासायनिक अभिक्रियांमधनं काही विशिष्ट रेणू बनतात. अणू आणि रेणूंचे गुणधर्म वेगवेगळे असतात, हेही आपण बघितलेलं आहे, आधीच बघितलेलं आहे. पण हे अणू आणि रेणू मोजायचे कसे? आपण मोठ्या मोठ्या गोष्टी वजनाने मोजू शकतो. किती लिटर आहे हे त्याच्या व्हॉल्यूम प्रमाणे मोजू शकतो. किती अंतर आहे हे आपण किलोमीटर मध्ये मोजू शकतो. एवढा छोटूसा कण आपल्या डोळ्यांना दिसतही नाही. त्याचं आपल्याला मोजमाप करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यासाठी द्रव्याचे मोजमाप या धड्यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींची ओळख करून दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर याचं मोजमाप करायची गरज आहे का? गरज आहे. कारण हे जे छोटे छोटे अणू आहेत त्यांना पण रेडियस आहे, म्हणजे त्याची स्वतःची त्रिज्या आहे, त्याचं स्वतःचं वजन आहे. खूप छोटा असल्या म्हणून काय झालं, पण त्याला पण पदार्थाचे सगळेचे सगळे गुणधर्म लागू होतात. म्हणून मग त्याच्या ह्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजेच त्या अणूची त्रिज्या किती, त्याचं वजन किती, जर त्याचा रेणू बनला तर त्या रेणूची त्रिज्या किती, बरोबर. अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला मोजमाप करावं लागतं. मग हे मोजमाप आपण कसं करतो? वेगवेगळ्या छोट्या स्केलमध्ये जाऊन त्याला आपण मोजतो. आणि ह्या द्रव्याच्या मोजमापामधनं काही गोष्टी समोर आल्या की हे जे सगळे अणू आणि रेणू असतात हे काही नियम फॉलो करतात. जसं आपण शाळेमध्ये गेलो की आपले काही नियम असतात. एकसारखे युनिफॉर्म घालायचे, शिक्षक शिकवतात तेव्हा आपण बोलायचं नाही, वेळेवर होमवर्क करायचा, हे सगळे जे नियम आहेत ते आपल्याला ऑटोमॅटिक फॉलो करावे लागतात, कारण की ते शाळेचे नियम आहेत. तसेच द्रव्याला जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रिया करायची असतात तेव्हाही काही नियम पाळावे लागतात. त्यालाच आपण रासायनिक संयोगाचे नियम असं म्हणतो. सगळ्यात पहिला आहे द्रव्य अक्षयतेचा नियम. हा नियम आपण पुस्तकातल्या चित्रामध्ये समजून घेतला होता की एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला त्याची रिएक्टंट्स असतात, म्हणजेच त्याची अभिक्रियाकारक असतात, आणि उजव्या बाजूला त्याचे प्रोडक्ट्स असतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो उत्पादिते. डावीकडे अभिक्रियाकारकांनी जी काही रासायनिक अभिक्रिया केली त्याचा परिणाम म्हणून उजव्या बाजूला आपल्या रासायनिक क्रियेमध्ये आपण जेव्हा रासायनिक अभिक्रिया लिहितो त्यात एक समीकरण असतं, त्याच्या उजव्या बाजूला त्याची उत्पादितं असतात. तर हा जो नियम आहे द्रव्य अक्षयतेचा नियम, तो आपल्याला हे सांगतो की डाव्या बाजूला असलेल्या सगळ्या लोकांचं एकत्रित वस्तुमान हे उजव्या बाजूला असलेल्या जे काही सगळे लोक आहेत त्यांच्या एकत्रित वस्तुमाना एवढंच असतं. म्हणजे डाव्या बाजूचं वस्तुमान बरोबर उजव्या बाजूचं वस्तुमान. तुम्ही कुठल्याही अणूचा, रेणूचा किंवा पदार्थाचा जे काही त्याचं वस्तुमान आहे, त्याचं जे काही कंटेंट आहे ते नष्ट करू शकत नाही, तुम्ही ते बनवू शकत नाही. काय 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 होऊ शकतं? फार फार तर एखाद्या रेणूमधला अणू जागा बदलतो आणि दुसरे काहीतरी एक उत्पादित बनवतो, पण म्हणजे त्याच्यामध्ये बदल काय झाला की त्याने दुसऱ्या कोणाबरोबर तरी कॉम्बिनेशन केलं, पण त्याचं वजन जेवढं तेवढंच राहिलं. म्हणजे ह्याची टोटल इज इक्वल टू याची टोटल. हा द्रव्य अक्षयतेचा नियम आहे की आपण द्रव्य बनवू शकत नाही, आपण त्याला नष्टही करू शकत नाही, आपण त्याच्या फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. दुसरा आहे स्थिर प्रमाणाचा नियम, जो आपण ऑलरेडी बोललो होतो की स्थिर प्रमाणामध्येच हे सगळे मूलद्रव्य एकमेकांशी अभिक्रिया करतात. जसं की H2O म्हणजे पाणी, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CH4 म्हणजे मिथेन, NH2, NH3, हे सगळेचे सगळे जे काही संयुग आहेत त्यांच्यामधल्या मूलद्रव्यांचं प्रमाण ठरलेलं आहे. म्हणजेच समजा हवेमध्ये आता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गॅस असतात. आपल्याला माहिती आहे की एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, की आपली हवा जी आहे ती अनेक वायूंचं मिश्रण आहे. याच्यामध्ये अनेक वायू आहेत, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, बरेच वायू आहेत. पण प्रत्येक वायूची ओळख ही त्याची जी काही मॉलिक्युलर काय बरं म्हणतो आपण फॉर्मेशन, त्याच्यामध्ये असलेली जी रेणू, त्याचं जे रेणूसूत्र आहे, रेणूसूत्र परफेक्ट शब्द आहे, त्याचं रेणूसूत्र हे त्या त्या रेणूची ओळख आहे, बरोबर. हा तो नियम आहे. कुठेही जा तुम्ही, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2च असेल, एखाद्या फॅक्टरीच्या बाहेरची हवा किंवा एखाद्या झाडांच्या बाजूचं कार्बन डायऑक्साईड, जे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, कुठेही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघा, कार्बन डायऑक्साईड म्हणजे एक कार्बन दोन ऑक्सिजन, हे फिक्स आहे, म्हणजे हे फिक्स आहे आणि हे प्रमाण स्थिर असतं. हा नियम सांगतो. आणि एकाधिक प्रमाणांचा नियम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की एकाहून जास्त अभिक्रियाकारक म्हणजे अभिक्रियाकारक तेच, पण एकाहून जास्त त्यांची उत्पादितं असेल, जसं कार्बन आणि ऑक्सिजनचा CO2 पण बनतो, CO पण बनतो, तर मग त्यांच्यामधला जो दुसरा आहे ऑक्सिजन, तो त्याच्या एका विशिष्ट
वस्तुमानासह त्याचं जे काही ऑक्सिजन 2 असं जे काही वस्तुमानाचं प्रमाण असतं तर त्याच्या पूर्ण संख्येचं प्रमाण असतं. म्हणजे अर्धा अणू, पाऊण अणू असं न होता 2, 3, 4 अशा पूर्ण संख्येच्या गुणोत्तरामध्ये ते अभिक्रिया करतात, असा तो नियम आहे. नंतर अणू म्हणजे काय, रचना कशी असते, त्याची ठेवण कुठे असते, त्या अणूच्या मध्ये कोणते कोणते पार्टिकल्स असतात हे आपण सगळं बघितलेलं आहे. अणूच्या रचनेमध्ये मध्यभागी केंद्रक आणि आजूबाजूला असलेल्या कक्षा, त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन, केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्यांचं एकत्रित वजन म्हणजे न्यूक्लियॉन्सचं वजन म्हणजे त्या ऍटमचं वजन. इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज आहे, प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉनला चार्जेस नाही. वजन बघितलं तर प्रोटॉनचं 1, न्यूट्रॉनचं 1 आणि इलेक्ट्रॉनला वजनच नाही. म्हणजे अशी ही सगळी रचना आपण आधी सुद्धा बघितलेली आहे. आणि घटकांची किंवा ह्या आपल्या मूलद्रव्यांची आवर्त सारणी म्हणजे पिरियॉडिक टेबल एक अशी मांडणी आहे त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांना एका विशिष्ट पद्धतीने रचलेलं आहे. म्हणजेच त्यातनं त्याचा आपल्याला एकत्रित अभ्यास करता येतो, एकदाच बघून अभ्यास करता येतो. अशी हे आहे पदार्थांचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे आपल्या अणूंची सगळी बाकीची माहिती. आता अणूचे आकार, आपण मूलद्रव्यांचे मोजमाप करतोय म्हणजे आपल्या पदार्थांचे मोजमाप, हा जो आपला आहे द्रव्याचे मोजमाप, त्यातला पहिला आहे अणूचे आकार. तुम्ही जेव्हा आकार मोजता तेव्हा तुम्ही त्याची त्रिज्या मोजता. नुसतं अणूचं मोजमाप करायचे म्हणजे वजन नाही करायचं, त्याची लांबी सुद्धा मोजायची तुम्हाला. त्याच्या केंद्रापासून त्याच्या बाह्यतम कक्षेपर्यंत असलेलं अंतर म्हणजे त्याची त्रिज्या. मग अणूची त्रिज्या ही खूप छोटी म्हणजे पिकोमीटर मध्ये मोजली जाते. हायड्रोजन हा सगळ्यात छोटा अणू आहे. त्याच्या अणूच्या त्रिज्येला तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की बाकीचे अणू त्याच्या रचनेमध्ये, त्या तुलनेमध्ये किती मोठे असतील. 53, लिथियम 167, सोडियम 227. हायड्रोजनच्या खाली लिथियम आहे, लिथियमच्या खाली सोडियम आहे. म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम 50, 167 आणि 227. कसं चढता क्रम आहे ना. त्रिज्या वाढत जाते, कारण की जसं तुम्ही वरून खाली याल म्हणजे त्यांच्या रचनेमध्ये वरून खाली याल तर त्याची त्रिज्या आपोआप वाढत जाते, कारण ते अणू मोठे होत जातात, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या वाढते आणि त्यांच्यामधल्या कक्षा पण वाढतात, त्याच्यामुळे म्हणून ते मोठे मोठे होत जातात. हायड्रोजन हा सगळ्यात छोटा आहे. आता ते खाली कुठे, इकडे कुठे, तिकडे कुठे, सगळं आपल्याला पुढच्या वर्षी येणार आहे. ठीक आहे. अणू आकारामध्ये आपण अणूची त्रिज्या मोजतो, अणूच्या मोजमापातला पहिला घटक. दुसरा, अणूचे वस्तुमान. आता अणूचे वस्तुमान आपल्याला मोजमाप करायचंय पदार्थाचं, त्यातल्या अणूचं वस्तुमान तुम्ही कसं मोजाल. त्या वजनासाठी तुम्हाला त्याच्या केंद्रकामध्ये असलेल्या ज्या काही मूलभूत तुमचे अणू कण आहेत त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्यांचं एकत्रित वजन करावं लागेल आणि त्याला डिनोट करतात ए या सिम्बॉलने. म्हणजे ए असं लिहिलं, कॅपिटल ए म्हणजे काय, त्याचं वस्तुमान. त्या अणूच्या वस्तुमानामध्येच त्या अणूच्या केंद्रकातलं वस्तुमान आहे, कारण त्याच्या आजूबाजूला असलेल्या कक्षा आणि त्याच्यातले इलेक्ट्रॉन ह्यांना काही वजन नाही, ते आजूबाजूला फिरतायत त्या कक्षांमध्ये. आणि कक्षा ह्या एनर्जी लेवल आहेत, म्हणजे काय, तिथल्या त्या ऊर्जांचे ते एक रस्ते आहेत, त्याच्यावरती ते इलेक्ट्रॉन फिरतायत आणि इलेक्ट्रॉनचं वजन तर खूपच कमी आहे, खूपच कमी आहे, म्हणून त्याचं वजन आपण धरतच नाही. पण केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्यांना मात्र एक एक युनिट एवढं वजन आहे, म्हणून आपल्या वस्तूचं आपल्या अणूचं वस्तुमान म्हणजेच त्याच्या केंद्रकाचं वस्तुमान असतं. ठीक आहे. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय हे आपण मागच्या वेळेला खूप व्यवस्थित चित्र काढून समजून घेतलं होतं की एखाद्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना तुम्ही जर बघितलं तर ते अष्टक पूर्ण करण्याकरता जितके इलेक्ट्रॉन देतील किंवा घेतील याच्यावरून त्याची संयुजा ठरते. व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा, म्हणजेच अष्टक पूर्ण करण्याकरता हायड्रोजन आणि हेलियम, लिथियम हे 2-3 छोटे छोटे ॲटम सोडले तर बाकी सगळ्याच्या सगळ्या अणूंना त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्याला त्याची संयुजा असं म्हणतात. त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं अष्टक पूर्ण करायचंय, म्हणजे त्यांची संयुजा. आता ही व्हॅलेन्सी कशी निश्चित करायची, म्हणजेच काय, तुमच्या एखाद्या अणूच्या रचनेमध्ये तुम्ही जेव्हा त्याचे आकृती काढता तेव्हा त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते आधी बघायचे. हायड्रोजन, हेलियम ह्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी 2च मॅक्झिमम असू शकते, 1 किंवा 2. 2 इलेक्ट्रॉन देणं उपयोगाचं नाहीये.
2 इलेक्ट्रॉन देणं शक्यही नाहीये, कारण 2 हे त्याची स्टेबिलिटीची लेवल आहे. त्याला आपण ड्युप्लेट असं म्हणतो, म्हणजे द्विक असं म्हणतो. बाकी सगळ्यांना त्यांचं अष्टक पूर्ण करायचंय. इलेक्ट्रॉन 2 झाले म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिले असं होत नाही. 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजन आणि हेलियमसाठी 2च पाहिजे, त्याच्याहून जास्त त्यांना पचत नाही, त्यांची क्षमताच तेवढी. पण खालून जर लिथियम, बेरिलियम, बोरॉन तिथून खाली तुम्ही सगळे बघत गेलात तर त्यांना पण लिथियम, ठीक आहे, लिथियम हा पहिला असतो, हेलियम पेक्षा थोडा 3 नंबरचा, त्याच्या पुढचा. तर त्याच्यासाठी त्याला काय हवंय, एक इलेक्ट्रॉन दिला की त्याचं द्विक पूर्ण होतं, म्हणून तो पटकन इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, तो पॉझिटिव्ह होतो. पण त्याच्या रांगेतले पुढचे सगळेचे सगळे जे आहेत ना, ते अष्टक पूर्ण करण्याच्या मागे लागलेले असतात. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बेरिलियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग बोरॉन हे काय करतात, एक एक करत त्यांचं अष्टक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. पहिल्या आणि दुसऱ्या गटातले पिरियॉडिक टेबल मधल्या लिथियम, बेरिलियम, बोरॉन, लिथियम आणि बेरिलियम हे 2 जे असतात, हे शक्यतो त्यांचे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि ते हेलियम सारखं वागायचा प्रयत्न करतात, कारण की ते छोटे आहेत. पण पुढचे सगळे जे आहेत, पुढचे 3, 4, 5, 6 हे सगळे शक्यतो ते इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांचं अष्टक पूर्ण होतं. तसंच त्यांच्या खाली सोडियम, मॅग्नेशियम ही तिसरी जी लाईन आहे, त्याच्यामध्ये पण पहिले जे 4 म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 1, 2, 3, 4 असं समजून घ्या. ज्या अणूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. 2 इलेक्ट्रॉन आहे, तो 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. 3 इलेक्ट्रॉन आहे, तर जीवावर येईल, पण तो 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, तो इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाही, तो इलेक्ट्रॉन घेऊ पण शकत नाही, कारण अष्टक पूर्ण करण्याकरता 4 इलेक्ट्रॉन म्हणजे अर्धे इलेक्ट्रॉन निम्मे त्याच्याकडे आहेत, निम्मे त्याला पाहिजेत. निम्मे दिले की आपलं नुकसान झालं, निम्मे घेतले की आपलं काम झालं. देणं आणि घेणं दोनही कठीण आहे. 4 इलेक्ट्रॉन घेण्याकरता पण खूप एनर्जी लागते, 4 इलेक्ट्रॉन देण्याकरता पण खूप एनर्जी लागते. दोनही गोष्टी त्याला जमत नाही. मग ते काय करतात, एकमेकांबरोबर शेअर करतात. द्यायचं पण नाही, घ्यायचं पण नाही, बाजूबाजूला शेअरिंग करायचं. म्हणजे 4 बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या अणूंची वेगळ्या प्रकारची अभिक्रिया होते. 5 असतील बाह्यतम कक्षेमध्ये तर अष्टक पूर्ण करायला 3घांचीच गरज आहे. मग ते 3 इलेक्ट्रॉन कुठून तरी मिळवतात. ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांना दोघांचीच गरज आहे. ते परत 2 कुठून तरी मिळवतात आणि अष्टक पूर्ण करतात. आणि ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांना एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. ते इलेक्ट्रॉन घेतात, हिसकावून घेतात आणि मग त्यांचं अष्टक पूर्ण करतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अणूची रचना बघितली की त्याची व्हॅलेन्सी निश्चित करू शकता. आता व्हॅलेन्सीचे प्रकार म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देणं, घेणं, ह्याच्यावरतीच तुमची व्हॅलेन्सी ठरते की ती इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत की इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत, ह्या सगळं आता आपल्याला नाही. व्हॅलेन्सीचं महत्व काय, जेव्हा तुम्हाला ही संयुजा समजते, संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी, एखाद्या अणूची संयुजा जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा तुम्ही हे भाकीत करू शकता की हा अणू अशा अशा प्रकारची अभिक्रिया करेल. या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये इतके इलेक्ट्रॉन आहेत का, मग हा अशा अशा वेगवेगळ्या अणूंबरोबर अभिक्रिया करेल. म्हणजे तो कोणत्या प्रकारची अभिक्रिया करेल, कोणाबरोबर अभिक्रिया करेल आणि कशी अभिक्रिया करेल, हे सगळं तुम्ही सांगू शकता जेव्हा तुम्ही त्याची रचना बघता आणि त्याची संयोजन बघता, बरोबर. आता ह्याच्यानंतर आपल्याला आहे वेगवेगळ्या घटकांच्या अणूचं प्रतिनिधित्व करण्याकरता वापरलेले चिन्ह. हे पण आपण पाहिलं होतं की पूर्वी जेव्हा खूप कमी मूलद्रव्य ओळखली गेली होती, तेव्हा हायड्रोजनला एक डॉट आणि त्याच्या भोवती एक सर्कल, कॉपरला सी आणि त्याच्या भोवती एक सर्कल असं चिन्ह काढायचे. पण आता आपण प्रत्येक मूलद्रव्याला त्याच्या नावाने ओळखतो. हायड्रोजनला एच म्हणतो, हेलियमला HE म्हणतो, है ना, पोटॅशियमला P म्हणतो, गोल्डला AU म्हणतो आणि सिल्वरला AG म्हणतो, AG आणि AU हा, असेच त्यांची नाव आहेत, सोनं चांदी AU AG. आता कॉपरला CU म्हणतो, तर ही नावं कुठून येतात, त्यांच्या त्यांच्या मोठ्या नावांच्या शॉर्टकट मधनं. जसं की आपल्या घरामध्ये एखादा मुलगा चिन्मय असेल, त्याला आपण चिनू म्हणतो, तर त्या चिन्मयचं चिनू शॉर्टकट केला ना आपण. तसंच हेलियमचा HELI एवढं मोठं नाव आहे, त्यातलं पहिली 2 अक्षर आपण घेतली, HE झालं हेलियम. अशी त्यांची आपण नावं आता IUPAC नॉमेनक्लेचरने वापरतो. पूर्ण जगभराने मान्य केलेली ही चिन्ह आहेत. नाही तर मी काहीतरी चिंटू म्हणेल, तो काहीतरी पिंटू म्हणेल, पण तो निघेल काहीतरी तिसराच माणूस, असं व्हायला नको.
म्हणून सगळ्यांनी सारखीच नावं द्यावी, म्हणून ही जागतिक संस्था आहे जी लोकांना नावं ठेवते, लोकांना म्हणजे मूलद्रव्यांना आणि त्यांच्या संयुगांना नावं ठेवते. म्हणजे काय अशी नावं नाही, नाव ठेवते, त्याला काय नाव द्यावं हे ठरवतं आणि त्याचे नियम पण बनवतं. आता या रेणूंचं वर्गीकरण एक अणुरेणू, द्विअणुरेणू आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचेही आयसोमर्स असतात. स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे सिस ट्रान्स आयसोमर्स असतात. एकाच प्रकारचे अणू असलेले रेणू O2, H2, N2. द्विअणू किंवा त्याला आपण संयुगाचे रेणू म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन रेणू बनतात, बरोबर. आणि स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये काय असतं, त्यांची फक्त रचना वेगळी असते. अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो. आता आपल्याला बघायचे वस्तुमान. वस्तुमानामध्ये आपण केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या मोजतो. हायड्रोजनचं वस्तुमान 16 दिलेलं आहे. हायड्रोजन रेणू 16. हे 16 हायड्रोजन नाही आहे, ऑक्सिजन आहे, बरं का. हे चुकलंय. हायड्रोजनचं एक वस्तुमान आहे आणि हायड्रोजनचे 3 रेणू आहेत, तर ते H1, H2, H3 असे 3 असतात. कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बन 12, ऑक्सिजन 16 आणि 16 32. हा इथे चुकून हायड्रोजन दिलाय बरं का, हा ऑक्सिजन आहे. हे हायड्रोजन म्हणून नका बघू. 2 ऑक्सिजन झाले 32, 16 आणि 16 32 अधिक 12 झाले 44. पाणी म्हणजे H2O, पाण्यामध्ये 1 12, 2 अधिक 16, 16 17 18 अशा पद्धतीने आपण त्याचं वजन काढतो. हे आपण मागच्या वेळेला केलेलं आहे. आता ॲव्होगॅड्रो नंबर आणि हे सगळं काय हे आपण जरा पुस्तकातनं बघू. म्हणजे पुस्तकातल्या आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती फोकस केलेलं आहे हे आपल्याला समजेल. पान नंबर 55 वर जाऊया. हे तुम्हाला कळतंय ना? जागा आहात ना का झोपलात तिकडे? मी आपली एकटीच अभ्यास करते, काय माहिती काय चाललंय, आम्हाला तर झोप आलीये. कसलं मोजमाप सांगतात काय माहिती, असं वाटत नाही ना तुम्हाला? खरं खरं सांगा, माईक ऑन करा आणि सांगा झोप आली की नाही. झोपू नका बरं का, बरंच काही काही या धड्यामध्ये. खालचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे या धड्यातला, शेवटचा मुद्दा जिकडे आपण आज जाणार आहे. माईक ऑन केलं कोणतरी, बोला काय बोलायचंय. नाही नाही नाही, काय नाही. अच्छा, आपण हा पण मुद्दा मागच्या वेळेला बोललो होतो की वस्तुमान मोजण्यासाठी आपण आधी हायड्रोजनचा वापर करत होतो स्टँडर्ड म्हणून, नंतर कार्बनचा वापर करायला लागलो आणि आता तर आपण डाल्टन असं एकक वापरतो. त्याची यू ही संज्ञा आहे, म्हणजे डोनेशन, त्याला डिनोट करण्यासाठी. आणि 1 युनिट इज इक्वल टू दिस मच ऑफ वेट, 10⁻⁻27. IUPAC बद्दल आपण आताच बोललो. मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू ही आपण बोललो. रेणू, वस्तुमान आणि मोलची संकल्पना हे आपण मागच्या वेळेला बोललो होतो, एकदा पुन्हा समजून घ्या. रेणूचं वस्तुमान काढतात कसं, मगाशी आपण त्याचं पूर्ण टोटल बघितली, जी मी तुम्हाला ओरल सांगितली, तोंडी सांगितली. हायड्रोजनचं एकाचं वस्तुमान 1, 2 पुढील 1 केलं की झालं 2 आणि असे 16, दोघांचं टोटल केलं की झालं 18. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्या रेणूचं वस्तुमान काढतो, म्हणजे काय, ते रेणूमध्ये असलेल्या अणूंच्या वस्तुमानाशी बेरीज करतो. आता आपण हे बघितलं की मोल ह्या गोष्टीची सुरुवात का होते, हे आपण मागच्या वेळेला बोललो होतो की मी तुम्हाला म्हणेन की 1 किलो गहू द्या, 1 लिटर पाणी द्या, म्हणजे ह्या मोजमापाच्या वस्तू माझ्याकडे माहिती आहेत. तर 1 किलो मध्ये किती सामान येतं? 1 किलो वस्तुमानाचं सामान, बरोबर ना. तसंच मूलद्रव्य आणि संयुगांच्या रासायनिक अभिक्रियांमध्ये त्या अणुरेणूंच्या अभिक्रियांमध्ये अणू आणि रेणूंची संख्या आपल्याला माहित नसते. मग ती किती असेल ह्याचा विचार करण्याकरता ती राशी मोजावी म्हणून आपण मोल या संकल्पनेचा वापर करतो. इतके मोल, 2 मोल, 3 मोल. म्हणजे मोल काढायचे कसे? जेवढं त्याचं रेणू वस्तुमान आहे तेवढा त्याचा मोल आहे. हे मी तुम्हाला मागच्या वेळेला काढून दाखवलं होतं, पुन्हा दाखवते, नीट लक्ष द्या. ही खूप महत्वाची संकल्पना आहे. बघा, जेव्हा आपण H2O लिहितो, H2O मध्ये हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1, हे झाले 2 आणि ऑक्सिजन इज 16, बरोबर ना. तर 16 आणि 2 18 हे याचं एकत्रित वस्तुमान आहे, म्हणजे रेणूचं वस्तुमान किती झालं? 18. कोणाला काय बोलायचंय?
तर हे जे 18 युनिट्स आहेत त्याला जेव्हा मी ग्रॅम म्हणते, 18 ग्रॅम एका रेणूचं वस्तुमान ग्रॅम मधलं, म्हणजे 1 मोल पाणी, 1 मोल ऑफ H2O इज इक्वल टू 18 ग्रॅम्स ऑफ H2O. एवढं सोपं आहे ते. काय करायचं, आपल्याला जे असलेला आपल्याकडे जो रेणू आहे त्याच्या एकत्रित वजनाला बघायचं, त्याला ग्रॅम मध्ये लिहिलं की झालं, ते त्याचं वस्तुमान आहे. आता ही झाली मोलची संकल्पना. पण या एका मोलमध्ये किती कण असतात हे सांगितलं ॲव्होगॅड्रोने. तर ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय, एका मोलमध्ये एवढे कण, तुम्ही त्याला अणू म्हणा किंवा रेणू म्हणा किंवा ते आयन्स असतील, एका मोलमध्ये एवढ्या नंबरचे पार्टिकल्स असतात. हा शोध लावला ॲव्होगॅड्रोने. म्हणजे 1 मोल H2O म्हणजे काय झालं, 18 ग्रॅम H2O. आणि याच्यामध्ये किती आहेत H2O चे अणू घ्या किंवा रेणू घ्या, तर ते किती आहेत 6.022 इंटू 10⁻23. हा नंबर आहे, हा लक्षात ठेवायचा कायम. ठीक आहे, 6.022 इंटू 10⁻23. ह्याच्यावरती छोटे छोटे सोपे प्रश्न पण असतात, ते पण आपण मागच्या वेळेला बघितले होते. आता हे पण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की 1 डझन म्हणजे 12, 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. ठीक आहे, 1 मोल पाणी म्हणजे एवढं पाणी. किती मोल, एवढे रेणू त्याचे. 1 मोल मीठ म्हणजे एवढेच रेणू आहेत त्याचे. 1 मोल पाणी, 1 मोल मीठ, 1 मोल साखर, त्याच्यामधल्या रेणूंची संख्या किती येणार आहे, सेम. 1 मोल म्हणजे सेम पार्टिकल साईज नंबर, पार्टिकल नंबर. ठीक आहे. आता संयुजा म्हणजे काय हे आपण आधीच बघितलं होतं की बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. हे इलेक्ट्रॉन तुम्ही देता किंवा तुम्ही घेता आणि याच्यावरून तुमची संयुजा ठरते. आता बघा, आपल्याला इथे सोडियम अणू दिलाय, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 1, 8 आणि 1 आहे. सोडियम अणू इज 11, क्लोरीन अणू इज 17. हे काय आहेत त्याचे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे Z. हे वस्तुमान नाहीये, हे त्यांचे ॲटॉमिक नंबर आहेत. समजा एका वर्गामध्ये, तुमच्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत, प्रत्येक मुलाला स्वतःचा एक रोल नंबर आहे. तो रोल नंबर म्हणजे त्याचा अणु वस्तुमानांक Z. पण प्रत्येक मुलाला मी सांगितलं तर सगळेचे सगळे 40 मुलं एका रांगेत उभे राहा, सगळेजण रोल नंबर प्रमाणे उभे राहतील. त्यांचा रोल नंबर हा त्यांचा अणु वस्तुमानांक आहे. पण त्या प्रत्येक मुलाला स्वतःचं वजन आहे, तो त्याचा अणु वस्तुमानांक आहे. अणु क्रमांक आणि अणु वस्तुमानांक ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुलाचा रोल नंबर हा त्याचा अणु क्रमांक आहे, तो क्रमाने उभा आहे, त्याच्या अणुच्या क्रमाने. पण अणु वस्तुमानांक म्हणजे त्याचं स्वतःचं वजन. ठीक आहे, सोडियम आणि क्लोरीन ह्याचा अणु क्रमांक 11 आणि अणु क्रमांक 17 आहे. अणु क्रमांक काय असतो, नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर ह्याच्यामध्ये जर 11 इलेक्ट्रॉन आहेत तर त्याची तुम्ही रचना कशी लिहाल, 2 + 8 + 1 झाले 11. क्लोरीनचे किती असतील, 2 + 8 + 7. बरोबर. म्हणजेच काय झालं, सोडियम आयन आपला कसा बनला, जेव्हा याने 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला, मग सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे तो काय झाला, सोडियम झाला पॉझिटिव्ह. क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे तो झाला क्लोरीन निगेटिव्ह. असं का होतं, याला अष्टक पूर्ण करण्याकरता एका इलेक्ट्रॉनची कमी आहे, याला अष्टक पूर्ण करण्याकरता 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. हा इलेक्ट्रॉन देऊन टाकेल आणि ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन ऍड करेल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने ते काय करतात, इलेक्ट्रॉनचं अष्टक पूर्ण करण्यासाठी हे सोडियम, क्लोरीन, कोणतेही अणू तुम्ही बघा, अष्टक पूर्ण करण्याकरता इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. आणि हे आता ऍटम नाही आहेत, हे अणू नाही आहेत, आता हे झाले त्यांचे आयन, धन आयन आणि ऋण आयन. बरोबर, धन आयन सोडियम, ऋण आयन क्लोराईड. ठीक आहे. आता अशा विद्युत प्रभारांमुळे, वेगवेगळ्या विद्युत प्रभारांमुळे ते परस्परांकडे आकर्षित होतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतात, त्याला आपण आयनिक बंध असं म्हणतो. म्हणजे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची तर क्लोरीनची 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे आणि हीच त्याची संयोजा आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्याची संयोजा 7 नाहीये.
त्याला अष्टक पूर्ण करण्याकरता एकच पाहिजे, त्याची संयोजा त्याच्या अष्टक पूर्ण करण्याच्या धडपडीवरती आहे. ठीक आहे. आता ह्याचा पुढचा भाग, कॅटायनला धन आयन आणि ऍनायनला ऋण आयन असं म्हणतात. कॅटायन आणि ऍनायन हे जास्त वापरले जाणारे शब्द आहेत. आता खाली आपण बघतो आहे आपल्या परिवर्ती संयोजाकडे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशा वेळेला ती मूलद्रव्य एकापेक्षा जास्त संयुग दाखवतात. म्हणजे काही काही मूलद्रव्य अशी असतात जी एकाहून जास्त संयुज दाखवतात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पण देऊ शकतात, 3 इलेक्ट्रॉन पण देऊ शकतात. जसं आहे आपला फेरस म्हणजे लोखंड, लोह, त्याला आपण लिहितो Fe. संयोजन 2 पण आहे, 3 पण आहे. मग Fe2+ होतो आणि Fe3+ पण होतो. फेरस आणि फेरिक. असा पारा Hg 1 आणि 2 Hg+ मर्क्युरस, Hg+2 मर्क्युरिक. कॉपर +1+2 कॉपर 1 इलेक्ट्रॉन दिला की होतो क्युप्रस, 2 इलेक्ट्रॉन दिले की होतो क्युप्रिक. म्हणजे हे काही काही मूलद्रव्य अशी असतात जी एक संयुग दाखवतात आणि दुसरी पण दाखवू शकतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते संयुग बनवू शकतात. रॅडिकल म्हणजे मूलके. याचा अर्थ असा आहे की कॅटायन आणि ऍनायन म्हणजेच काय, जे धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन आहेत त्यांना आपण रॅडिकल्स म्हणतो, म्हणजे मूलके म्हणतो. आता ते चार्ज आहेत, त्याच्यामुळे त्यांना रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घ्यावा लागतो. त्यांची रिॲक्शन होते आणि त्यातनं काहीतरी संयुग बनतात. यालाच आपण म्हणजे रॅडिकल्स एकत्र येऊन, म्हणजे कॅटायन आणि ऍनायन यांनी एकत्र येऊन बनलेले जे काही आपले आयनिक कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये ह्या आयन्सचा परस्पर अट्रॅक्शन म्हणजे अपोजिट अट्रॅक्ट्स वालं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण म्हणतो विद्युत प्रभार वेगवेगळे असल्यामुळे असलेल्या आकर्षणामुळे त्यांची संयुग बनतात. आता HCl आणि NaOH दोन वेगवेगळे आपण जरा संयुग बघूया. NaOH आणि इथे मी लिहिणार आहे HCl, या टोकाला मी HCl लिहिणार आहे. आता यांच्यामध्ये Na+ हा स्ट्रॉंग आहे, हा खूप स्ट्रॉंग कॅटायन आहे, म्हणून ते बेसिक असतं. बेसिक म्हणजे आम्लारी धर्मी. HCl मध्ये Cl हा स्ट्रॉंग आहे, तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो हायड्रोजनचा, म्हणून हा निगेटिव्ह आहे आणि हा असतो आम्लधर्मी. हा आहे ऍसिड आणि हा आहे बेस. कशावरती अवलंबून असतं, तुमचा कॅटायन स्ट्रॉंग आहे का ऍनायन स्ट्रॉंग आहे. OH- H+ हे दुसरे त्याच्याबरोबर असलेले आयन्स असतात, ते आयनिक बंध असल्यामुळे Na बरोबर OH- येतो, Na+OH- अशीच अभिक्रिया होते आणि H+Cl- अशी त्यांची संयुगाची असं त्याचं रासायनिक संयुग बनतं, आयनिक कंपाऊंड बनतं. पण H+ आणि OH- हे वीक आहेत. स्ट्रॉंग कोण आहेत, Na+ आणि Cl-. Na+ स्ट्रॉंग आहे म्हणून ते बेसिक आहे आणि ह्या दोघांमधला एक निगेटिव्ह आयन म्हणजे कॅटायन स्ट्रॉंग आहे, ऍनायन स्ट्रॉंग आहे म्हणून ते ऍसिडिक आहेत. ठीक आहे. आता आपल्याला हे माहितीये की एकाहून अधिक संयुजा असतात, एकाहून अधिक वेगवेगळ्या प्रकारची संयुजा वेगळी असल्यामुळे गुणधर्म वेगवेगळे असलेली संयुग पण बनतात. आता तुम्ही वरती ते शोधून काढायचे की ते वेगवेगळे का आहेत, त्याच्यात काही अपवाद पण असतात. आता एकच अणू असलेली मूलके म्हणजे साधी मूलके Na+Cu+Cl-. आणि संयुक्त मूलके म्हणजे ज्याच्यामध्ये एकाहून जास्त, म्हणजे सोडियम पण आहे, सल्फर पण आहे, ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे, हायड्रोजन पण आहे, एकाहून जास्त अणू आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे, ते संयुक्त मूलक आहे. मूलक म्हणजे प्लस किंवा मायनस चार्ज असलेले नाव. आता आपण हे बघितलंय संयुगांची रासायनिक सूत्रामध्ये, आपण एक शेवटाकडे त्याच्या आलोय की आयनिक बंधने तयार झालेल्या संयुगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रेणूचे 2 भाग असतात. जेव्हा तुम्ही तुमचं खाण्याचं मीठ म्हणजे NaCl पाण्यात घालता, त्याचा फॉर्म्युला आहे NaCl. हे आपण जेव्हा पाण्यामध्ये घालतो तेव्हा ते विरघळून जातं, म्हणजे काय होतं, पाण्यामध्ये दिसतच नाही आपल्याला मीठ. मग त्यातलं Na+ वेगळा आणि Cl- वेगळा, असे 2 कॅटायन आणि ऍनायन बनतात.
ठीक आहे. एक कॅटायन आणि एक एनायन, म्हणजेच आयनिक बंधाने तयार झालेलं जे आपलं संयुग आहे त्याचे दोन भाग आहेत. एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह. एक आहे आम्लधर्मी आणि एक आहे आम्लधर्मी. आता हे दोन भाग विरुद्ध प्रभारित असतात. त्यांच्यातील आकर्षण म्हणजेच आयनिक बंध आपण मगाशीच बघितलं. म्हणजेच कॅटायन आणि एनायन यांचं नाव जोडून आपल्याला त्याचं एक नाव बनवावं लागेल. सोडियम क्लोराईड, आधी पॉझिटिव्हला आपण आधी घेतो, निगेटिव्ह लोकांना नंतर टाकतो. म्हणून सोडियम क्लोराईड मध्ये आधी सोडियमचं नाव येतं, मग क्लोरीनचं नाव येतं. ठीक आहे. रेणूसूत्र लिहिताना आयनांवरती प्रभार दाखवत नाहीत, किंवा त्यांची जेव्हा आपण अभिक्रिया उलगडून सांगतो कसं कोणाबरोबर रिॲक्ट करून कसे ते वेगळे झाले, तेव्हा आपण त्यांच्यामध्ये त्यांचे चार्जेस वरती लिहितो. ठीक आहे. आता ही मूलकांची संज्ञा कशी लिहायची? आम्लधर्मी मूलक डाव्या बाजूला आणि आम्लधर्मी उजव्या बाजूला. आम्लधर्मी म्हणजे पॉझिटिव्ह डावीकडे. सगळ्या गोष्टीमध्ये आधी आपण पॉझिटिव्हला नंबर द्यायचा. आता सोडियमची किती संयोज्य आहे? 1. SO4 ची किती आहे? 2. ती खाली लिहिली आहे, संयोज्य 1 आणि संयोज्य 2. ठीक आहे. आता मूलकाची संख्या मिळवण्याकरता बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार Na2 आणि SO4 असं का केलं? हे 2 आहेत आणि हा 1 आहे, मग ह्याला आपण लिहिणार कसं? Na2 SO4. हा 2 इकडे खाली गेला, हा SO4 ह्याच्या खाली गेला. आता आपण स्वतःच 1-2 मूलद्रव्य बनवून संयोग बनवून बघूया आणि हा धडा आपला इकडे संपेल. आज बघा, सोपं घेऊ आपण आधी. H+ आणि F-. आता दोघांमध्ये एक एकच पॉझिटिव्ह एक एकच निगेटिव्ह आहे. H+ आणि F-. असंच डायरेक्ट संयोग बनेल की नाही? H+ F-. HF, जसं HCl ऍसिड असतं तसं हायड्रोफ्लोरिक ऍसिड पण असतं, ते आहे HF. आता आपण एक दुसरं घेऊया, Ca+2 घेऊया. Ca किंवा CO2+, कोबाल्ट कॅटायन आणि त्याचा चार्ज आहे 2+. आता इथला आपण कोण घेऊया? हे घेऊया का? ClO-, ClO3-. ClO3-. हे +2 आहेत. हे बघा, इथे +2 आहेत आणि इथे मायनस आहे. मग हे आपल्याला 2 घ्यावे लागतील ना. तर मग कंपाऊंड कसा बनेल? कोबाल्ट ClO3. हा ग्रुपच आहे, हा ग्रुपच्या ग्रुप 2 वेळा झालं. ह्याचा +2 चार्ज आणि याचा एकेकाचा -1 -2 झाले बॅलन्स. करेक्ट. किती सोपं आहे. आपण अशा पद्धतीने स्वतःची संयोग बनवू शकतो. आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला 2 बनवून दाखवायचे उदाहरण. एक आहे Au+3. Au म्हणजे गोल्ड, आणि कुठला घेऊया आपण? CrO4-2. चला, कोणतरी माईक ऑन करा आणि आपण सोडवूया. CrO4-2 क्रोमेट लिहिले बघा इथे. हा क्रोमेट आणि हा गोल्ड. सांगा आता, हे +3 आहे आणि हे 2- आहे. आता काय होईल? ह्याला बॅलन्स कसं करायचं? कळतंय का तुम्हाला काही काय चाललंय ते? जरा मला बघू दे बरं. कोणत्या कोणत्या शाळांमधली मुलं? जरा वह्या पुस्तकं काढा बरं तुम्ही. तुम्हाला मी सोडवायला सांगितलं आता. काय चाललंय ते तुम्हाला सोडवायचंय. नुसते प्रवचनाला आपण बसतो तसं ऐकू नका. तुम्हाला काहीही जमणार नाही, तुम्हाला हे सोडवावं लागणार आहे सगळं. सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता.
तुम्हाला मला ते काढून दाखवायचंय, इक्वेशन मॅच करून दाखवायचंय की त्या संयुगाचा रेणुसूत्र काय असेल. त्याच्यासाठी तुम्हाला ते बघावं लागेल की मी तुम्हाला काय करायला सांगितलं होतं. वही आणि पेन काढून ठेवा वरती. चला सोडवा आणि मला सांगा की तुमचं उत्तर काय येतंय. माईक अनम्यूट करायचा आणि सांगायचा. कोणत्या शाळेच्या इथले शिक्षक आहेत का तिथे? गुड. मग तुमचे माईक ऑन ठेवा. मुलींनो, मी एक प्रश्न विचारला, तुम्हाला कळलं का आता? ते सोडवून दाखवा मला. हा, तुमचा माईक ऑन करा. आपण एकत्र मिळून सोडवूया हे. चला, मी तुम्हाला हे कॅटायन दिलं आणि हे एक एनायन दिलं. या दोघांचे मिळून तुम्हाला एक काहीतरी कंपाऊंड बनवायचं आहे. आता संयुग बनवायचंय. कसं बनेल? AU3 प्लस CrO4 मायनस 2. काय करावं लागेल आधी? याची संयोजक किती, याची संयोजक किती? याची आहे 3 प्लस 3. याची किती आहे? -2. तर तुम्हाला हे बॅलन्स करावं लागेल. AUच्या इथे 2 आणि 3, 3 दुणे 6 केले समजा, तर असं होऊ शकतं का बघा बरं. AU ट्वाइस. हा यू आहे, चांगला दिसत नाही पण हा यू आहे. AU ट्वाइस आणि इथे येईल CrO4 -2 च होईल थ्राइस. हे 3 दुणे 6 म्हणजे ह्याचे 3 आणि वजा 2 होतील 6. याचे 3 आणि वजा 2 मिळून होतील 6. म्हणजे झालं ना बॅलन्स्ड? हो का नाही? काय माहिती काय सांगताय तुम्ही, आम्हाला ते काही समजत नाही. चला, तुमच्याकरता सोपा प्रश्न. मी इथे चित्रामध्ये काहीतरी दाखवते. कोणतरी माईक ऑन करायचं आणि मला सांगायचं की तुम्हाला यातलं काय लक्षात आहे. त्या मुलींचा गट जो तिकडे बसला होता ना, माईक अनम्यूट करा तुमचा आणि मला जरा सांगा. सगळ्यात सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आता. बघूया तुमच्या किती लक्षात आहे. हा, हे चित्र दिसतंय ना? ह्या चित्रात तुम्हाला काय समजलंय ते मला जरा सांगा. हे बघा हे चित्र. काय त्या शाळेचं नाव होतं? कुठे गेल्या त्या शाळा सगळ्या? कोणत्या तरी शाळेचा मगाशी माईक ऑन होता. कोणाचा माईक ऑन होऊ शकतो का इथे एवढ्या सगळ्या शाळांपैकी? कोणत्या शाळेतले शिक्षक आहेत का समोर तिकडे? कोणतरी माईक ऑन करा आणि मला ह्या चित्रातलं जे काही आपण त्या दिवशी बोललो होतो, आपण हा लॉ समजून घेतला होता या चित्राने. मला ह्या चित्राचं सगळं म्हणजे आकृतीचं, चित्र म्हणण्यापेक्षा आकृती म्हणूया, ह्यात तुम्हाला काय कळलंय ते जरा सांगा. सांगा 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 पटकन. आता कुठल्या तरी शाळेचा माईक ऑन होता ना? मुलांनो, मी एकटीच बोलत असेल तर तुम्हाला काय कळलंय आणि काय नाही कळलंय मला कसं समजेल? अरे, एका तरी शाळेचा माईक ऑन होऊ शकतो ना? पूजा मॅम, यांच्याकडे यांचे शिक्षक नसतात का? हा ना, कोणाला तरी उत्तर तर देणं अपेक्षित आहे ना. कोणती शाळा आहे? गणोर स्कूल. तुम्हाला ऐकू येतंय का मुलींनो?
मग ऐकू येते तर उत्तर द्या ना, नुसते काय ऐकत बसलाय. मी 5 वेळा हा प्रश्न विचारला की तुम्हाला या चित्रामध्ये काय दिलंय आणि ह्याचा आपण अभ्यास केलाय. कमाल आहे. मग हो काय काय दिसतंय ते सांगा मला. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला काय समजलं ते तुम्हाला सांगायचंय. जे काही दिसतंय ते सांगा. सगळं लक्षात नसेल तरी आपण ते आठवूया. ते काय आहे हे तर कळलं पाहिजे. काय आहे? मुलीला तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. आवाज येतोय फक्त, पण बोलणं काहीही समजत नाहीये मला. थोडं माईक जवळ आहे आणि मोठ्याने बोला ना. या प्रयोगात तुम्हाला काय दिसतंय? वजन काटा? मग काय माहिती तुम्ही काय बोलताय, मला काहीही कळत नाहीये तुमचे शब्द. ठीक आहे, हरकत नाही. आपला धडा इथे संपलाय. तुम्हाला थोडाफार तरी कळलंय का? काय झालं? मुलींनो, तुम्ही खरं काहीतरी सांगत होतात मला, पण तुम्ही काय सांगत होतात मला काही ऐकू नाही आलं. आवाज आला पण अर्थ नाही कळला. सगळं एकदम असा असा आवाज आला मला तुमचा. आणि बाकीच्या शाळांमधले विद्यार्थी, तुम्हाला कोणाला सांगायचं होतं का काही ते? तुम्हाला जर असं वाटलं की आवाज येत नाही, तुम्ही चॅटबॉक्समध्ये उत्तर टाकू शकता. म्हणजे माझ्यापर्यंत ते येईल तरी की तुम्हाला कळलंय का नाही कळलंय. मी तुम्हाला मुद्दाम विचारला होता तो प्रश्न की ते काय आहे, तुम्हाला आठवतंय का? त्या आकृतीला आपण पूर्णपणे डिस्क्राईब केलं होतं की याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे. चला, जेवढं तुमच्या लक्षात आहे तेवढं लक्षात आहे. बाकी तुम्ही असे रेकॉर्डिंग बघून ते परत आठवू शकता ते काय होतं. नाही कळलं तर पुढच्या वेळेला मी सांगेनच. आज आपला हा धडा संपला इथे. पुढच्या वेळेला आपण नवा धडा सुरू करूया. आमला आमदारी आणि क्षार. ठीक आहे, चला थांबूया.